करवीर तालुक्यातील आंबेवाडी इथे किराणा दुकानासमोर तलवार आणि कोयत्याने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना सायंकाळी सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमाराला घडली। याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। फिर्यादी तुकाराम गणपती पाटील राहणार आंबेवाडी यांनी तक्रार दिली आहे। करवीर तालुक्यातील आंबेवाडी इथं किराणा दुकानासमोर तलवार आणि कोयत्याने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। 8 फेब्रुवारी रोजी फिर्यादी तुकाराम पाटील यांनी त्यांच्या शेतात दारू पिण्यास बसलेल्या आरोपींना हटकलं होतं। त्याचा राग मनात धरून 11 फेब्रुवारी रोजी रात्री आरोपींनी गणेश किराणा स्टोअर्स समोर येऊन हल्ला केल्याचं तक्रारीत नमूद आहे। आरोपी हर्षवर्धन शरद सुतार, विशाल सुभाष फाळके राहणार राजपूतवाडी यांनी तलवार आणि कोयत्याने वार करून फिर्यादी तसंच मारुती गणपती पाटील यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे। याचबरोबर रजत राजाराम गुरव आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालकांनी लाताबुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याची नोंद आहे। हल्ल्यादरम्यान दुकानाच्या काउंटरची तोडफोड करून नुकसान केल्याचंही तक्रारीत म्हटलंय। या घटनेत तलवार आणि कोयता हे हत्यार वापरल्याचं नमूद आहे। जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले। आरोपी हर्षवर्धन सुतार आणि विशाल फाळके हेही जखमी अवस्थेत सीपीआर रुग्णालय कोल्हापूर इथे उपचार घेत असून उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अटकेची कार्यवाही केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। रजत गुरवला ताब्यात घेण्यात आले। 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव बाल निरीक्षण गृह कोल्हापूर इथं ठेवण्यात आलं असून त्यांना जुवेनाईल न्यायालयासमोर हजर करण्याची कार्यवाही सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय काशीद करत आहेत।